आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मला युद्ध हवंय आणि युद्धासाठी या ध्वजाचं उद्ध्वस्त होणं आवश्यक आहे। यामुळे मी या क्षणी या विजय ध्वजाला उद्ध्वस्त करतोय कुभांड। जय महादेव। हे बाणासुर, ज्येष्ठ शिवपुत्र कार्तिकेयाने प्रदान केलेल्या या अग्निध्वजाची उद्ध्वस्त होण्याची वेळ अजूनपर्यंत झालेली नाहीये। जेव्हा वेळ येईल तेव्हा हा ध्वज उद्ध्वस्त होईल आणि तुला भीषण युद्ध करण्याची संधी प्राप्त होईल। तू स्वतः याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नको करूस, अन्यथा देवाधिदेव महादेवांचा अपमान होईल। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हे जगतपिता शिवशंकर, हे जगत माता पार्वती, तुम्हा दोघांच्या सेवेत तुमच्या या तुच्छ भक्ताच्या प्रणामाचा स्वीकार करावा। हे मातेश्वरी, मी अनुग्रहित झाले आहे जे तुम्ही स्वतः माझ्या स्वयंवरामध्ये कोणत्याही राजकुमाराला विजयध्वज उद्ध्वस्त करण्यात यशस्वी होऊ दिलं नाही। स्वयंवराच्या वेळी माझं मन तर चिंताग्रस्त होतं,
की बिघडलेल्या आणि अधर्मी राजकुमारांपैकी जर कोणी खरोखरच विजयध्वजाला उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झाला तर मी अशा स्थितीत धर्मसंकटात पडले असते. कारण मला हे ठाऊक नाही की तुम्ही माझ्यासाठी कोणत्या राजकुमाराची निवड केली आहे. त्यामुळे असमंजस आणि अजाणतेपणी मला केवळ पिताश्रींच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी स्वयंवरात यशस्वी होणाऱ्या राजकुमाराला वरमाला घालावी लागली असती. अशा प्रकारे तुमच्या इच्छेविरुद्ध वागल्याची शंकाच माझ्या चिंतेचे कारण बनली होती. हे माता पार्वती, मी याच धर्मसंकटात अजूनही आहे आणि हे धर्मसंकट त्या वेळेपर्यंत राहील जोपर्यंत मला हे कळत नाही की तुम्ही माझ्यासाठी कोणत्या वराची निवड केली आहे. हे जगतमाता, मला या धर्मसंकटातून बाहेर काढा. तुमच्या इच्छेचे अजाणतेपणी उल्लंघन होण्याच्या पापापासून माझं रक्षण करा. कृपया मला आधीच सांगून टाका की तुम्ही माझ्यासाठी कोणत्या वराची निवड केली. कोण आहे तो ज्याची मी अर्धांगिनी बनणार आहे? कोण आहे तो जो माझ्या भाग्याचा स्वामी बनेल? भले तो रंक जरी असला तरी मला मान्य आहे. त्यासाठी मी जगातल्या श्रेष्ठाती श्रेष्ठ राजकुमाराला देखील नकार देईन. हे जगतमाता, हे आदिशक्ती, मला सांगावं, माझ्यावर कृपा करावी. तुमच्या या तुच्छ भक्ताला धर्मसंकटातून बाहेर काढावं. हे माता, मला धर्मसंकटातून बाहेर काढावं. कृपा करावी. हे वत्स उषा, प्रणाम आदि माता. मी धन्य झाले आहे. तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले आहे. तुम्ही खूप मोठी कृपा केली. वत्स उषा, तू ज्यास धर्मसंकट म्हणते आहेस ते धर्मसंकट नाही, तुझ्या भक्तीची परीक्षा होती. तू या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहेस. मी तुझ्यावर अति प्रसन्न आहे. तू तुझी चिंता की चुकून तुझ्याकडून माझ्या इच्छेच्या विरोधात तर नाही होणार, तुझ्या भक्तीचं अनुरूप रूप होतं आणि भक्ती रूपाच्या या मोबदल्यात मी तुला तुझ्या होणाऱ्या वराचं रूप देखील दाखवून देईन. ती वेळ कधी येईल मातेश्वरी, कधी येईल? वत्से, वैशाख द्वादशीच्या रात्री जो राजकुमार तुझ्या स्वप्नामध्ये येईल त्याच्याच बरोबर तुझा विवाह होईल. त्या रात्री तू माझं नामस्मरण करत राहा. जशी आज्ञा मातेश्वरी. प्रभू, आज ना कोणता सण आहे ना कोणता उत्सव आहे, मग आज तुम्ही इतके आनंदी का आहात? मला नाही सांगणार आज अशी कोणती विशेष गोष्ट आहे? देवी, आजचा दिवस विशेष दिवस आहे. आज वैशाख द्वादशी आहे. आजची रात्र आनंदाचा संदेश घेऊन बाणासुराच्या राजमहालात जाईल. प्रभू, तुम्ही आता परत एखादी लीला दाखवणार आहात? माझी नाही, ही आदि शक्ती पार्वतींची महामाया आहे. त्यांच्या आशीर्वादाने आपला नातू अनिरुद्ध
आज रात्री वर बनून बाणासुराची सुपुत्री उषाच्या स्वप्नात जाणार आहे आणि आदिशक्तींच्या आशीर्वादाने हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. खरंच आपला अनिरुद्ध अतिशय नशीबवान आहे. प्रणाम मातेश्वरी. प्रणाम तातश्री. ये अनिरुद्धा. हे तुम्ही दोघं माझं नाव घेऊन हळूहळू काय बरं बोलत होतात? हो, बोलत तर तुझ्याबाबतच होतो. परंतु एवढं काय बोलत होतात? बास एवढीच की तू आता मोठा झाला आहेस, तरुण झाला आहेस. विवाह योग्य झालायस. तुम्हा दोघांचे हावभाव मला काही ठीक दिसत नाहीयेत. मला एक कळत नाही की तुम्हा सगळ्यांना माझ्या विवाहाची इतकी घाई का आहे? अशासाठी कारण आम्ही तुझे आजोबा आजी आहोत आणि आजोबा आजीची हीच इच्छा आहे की लवकरात लवकर त्यांच्या कुलदीपकाचा विवाह व्हावा. हो ना? आम्हाला तर असं वाटतंय की जणू आज रात्रीच तुझा विवाह होतोय. आज रात्रीच? हो. अरे अनिरुद्ध, कुठे हरवलास? हा इथे स्वतःच्या वधूची स्वप्न पाहायला लागलाय आणि तिथे राजकुमारी उषा तिच्या वराची स्वप्न पाहत असेल. उषा, 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 अगं ए उषा, घ्या बघा, आपण संपूर्ण राजमहालात राजकुमारींना शोधत फिरतो आहोत आणि या आहेत की संन्यासिनीप्रमाणे सर्वांपासून वेगळ्या या कक्षात लपून बसल्या आहेत. उषा, अगं ए उषा, घ्या. हिला तर आता ऐकू देखील येत नाहीये. माहित नाही कुठे तंद्री लागली आहे. उषा. हा, अगं चित्रलेखा, तुम्ही सगळ्याजणी कधी आला? घ्या, एक युग संपलं आणि तुला कळलं देखील नाही. अशी दिवसा कुणाची स्वप्न बघतेस? स्वप्न बघत नव्हते, एका विशेष स्वप्नाची प्रतीक्षा करत होते. स्वप्नाची प्रतीक्षा? उषा, मुली तर या वयात स्वप्नातील राजकुमाराची प्रतीक्षा करतात. मी स्वप्नात राजकुमाराचीच प्रतीक्षा करत होते. स्वप्नात राजकुमाराची प्रतीक्षा? उषा, हे कोणतं चक्रव्यूह रचतेस तू? हे चक्रव्यूह नाहीये. आधी तो राजकुमार माझ्या स्वप्नात येईल, मग माझ्या आयुष्यात. म्हणजे तू आधी स्वप्न पाहशील आणि मग तोच राजकुमार तुझ्या आयुष्यात येईल. हे असं झालं ना उषा? हे तर असं झालं उषा की जसं गंगा माता हिमालयातून धरतीवर उतरत नाहीयेत, उलट धरतीवरून हिमालयावर चढत जात आहेत. हे तर होऊच शकत नाही. उषा, कन्या आधी एखाद्या तेजस्वी राजकुमाराला पाहते, मग त्याला पाहताच स्वतःचं हृदय त्याला देऊन बसते आणि मग त्याची स्वप्न बघत बसते. ही प्रेमाची कोणती माया आहे जी स्वप्नापासून सुरू होते? तुला माझं बोलणं का समजत नाहीये? ही सुद्धा काय समजून घ्यायची गोष्ट आहे उषा? की एखाद्या न पाहिलेल्या राजकुमारावर मोहित होऊन जाणं आणि मग दिवसा सुद्धा त्याची स्वप्न बघणं, ही तर सगळी वेड लागल्याची लक्षणं आहेत. मी खरंच सांगतेय, तू माझ्यावर विश्वास का नाही ठेवतेस? विश्वास ठेवू तुझ्या कल्पनांवर? ही कल्पना नाहीये. जे काही असेल, पण आता आम्ही तुला इथे एकटीला नाही सोडणार. चल आमच्या बरोबर, आपण वाटिकेत जाऊया. नाही, मला इथे एकटीलाच राहू देत.
जर तुला इथे परत एकटीलाच सोडलं ना तर तू त्या न पाहिलेल्या माहीत नसलेल्या राजकुमाराची स्वप्न बघत बघत वेडी होऊन जाशील. चल ना आमच्या बरोबर वाटिकेत, आपण तिथे लपाछपी खेळूया. चल ना. चित्रलेखा, आज तातश्री आणि माताश्री माझ्या विवाह संदर्भात रहस्यमय काहीतरी बोलत होते. त्यांनी नक्कीच कोणत्या तरी वधूची निवड माझ्याकरता केली आहे, अन्यथा ते माझ्याशी असं काही बोलले नसते. परंतु कोण असेल ती जिची निवड द्वारकाधीशांनी माझ्याकरता केली आहे? कशी असेल? नक्कीच प्रेमनगरातील राजकुमारी असणार. हे काय झालंय मला? मी तर तिला पाहिलं देखील नाहीये, तरी माझं मन तिच्याकरता इतकं व्याकुळ का होतंय? कसा विचित्र रोग आहे. कदाचित याच दशेला प्रेम म्हणत असावे. काय तिची सुद्धा हीच दशा असेल? काय तिला देखील माहिती असेल की मी कोण आहे? काय ती सुद्धा माझ्यासाठी व्याकुळ असेल? उषा, 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 उषा. कोण आहेस तू? अनोळखी पाहुण्या, कोण आहेस तू? का मला वारंवार लपून छपून सतावतो आहेस? का लपतो आहेस माझ्यापासून? का बरं मला दर्शन देत नाहीयेस? का मला असं रडवतो आहेस? उषा. कोण? मी आहे तुझा प्रियतम. मला पाहून घे, ओळखून घे. माझी छबी तुझ्या मनाच्या दर्पणात साठवून ठेव. बघ, एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालून आपण विवाहाच्या अतूट बंधनात बांधलो गेलो आहोत. मला हे काय झालंय? कसं आणि कुणाला सांगू? माताश्रींना तर सांगूच शकत नाही मी. सख्यांना सांगते तर माझ्या स्वप्नाच्या बाबतीत ऐकून त्या माझी चेष्टा करतात. त्या राजकुमाराने तर माझ्या स्वप्नात येऊन माझं सुख, शांतता
आणि माझी झोप सुद्धा हिरावली आहे. आता मी काय करू? कोण आहे जो मला या समस्येतून बाहेर काढू शकतो? हे राजकुमार, तू हे चांगलं नाही केलंस. तू स्वप्नात तर येऊन गेलास, परंतु तुझं नाव सुद्धा सांगितलं नाहीस. तू मला संभ्रमात टाकलं आहे. तुझं नाव जाणून घ्यायची जिज्ञासा मला स्वस्थपणे बसूही देत नाहीये. उषा, ही स्वप्नातल्या कोणत्या राजकुमाराची आठवण काढली जाते? कोण आहे ज्याने आमच्या राजकुमारीची झोप देखील पळवून नेली? चित्रलेखा, तू केव्हा आलीस? मी तर गाजावाजा करत आले, पण तो कोण आहे जो चोर पावलांनी आमच्या राजकुमारीच्या स्वप्नात आला होता? तुला का सांगू? का? मला का नाही सांगणार तू? कारण तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. माझा विश्वास नाही? उषा, मी तुझी सर्वात विश्वसनीय सखी आहे. तर मग त्या दिवशी मी तुला सांगितलं की एक राजकुमार माझ्या स्वप्नात येणार आहे आणि त्याच्याशीच माझा विवाह होणार आहे, तर तू माझ्यावर विश्वास का नाही ठेवलास? म्हणजे तो अनोळखी राजकुमार? उषा, तू हे काय बोलतेस? मी हे कसं मान्य केलं असतं की ज्या राजकुमाराला तू पाहिलेले नाहीस तो तुझ्या स्वप्नात येईल आणि त्या स्वप्नातल्या राजकुमाराचं खरोखरच काही अस्तित्व असेल? जर नसेल मान्य करायचं तर आता का विचारतेस की स्वप्नात आलेला राजकुमार कोण आहे? म्हणजे तो अनोळखी राजकुमार जो तुझ्या स्वप्नात आला होता? हो, तूच. हा तर चमत्कार झालाय उषा. मला तर वाटत होतं की ज्या राजकुमारांची तू चित्र पाहिलीयस त्यापैकीच एखाद्या राजकुमाराने तुझ्या काळजाचा ठाव घेतलाय आणि तोच तुझ्या स्वप्नात येतो. परंतु हा चमत्कार झाला तरी कसा? ही लीला आदिमाता पार्वतींची आहे. आदिमाता पार्वतींची लीला? हो, त्यांनीच भविष्यवाणी केली होती की वैशाख द्वादशीच्या रात्री जो राजकुमार माझ्या स्वप्नात येईल त्याच्याशीच माझा विवाह होईल. तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस, परंतु तो राजकुमार त्या रात्री माझ्या स्वप्नात आला होता. अरे बापरे, अजाणतेपणी माझ्या हातून माता पार्वतींचा अपमान होऊन गेला. हे माता पार्वती, मला क्षमा करावी. उषा, तू सुद्धा मला क्षमा कर ना. बरं उषा, मला आता हे सांग की तो राजकुमार कोणत्या नगरीचा आहे? मला नाही ठाऊक. त्याने स्वप्नात मला काहीही सांगितलं नाही. आम्ही भेटलो, एकमेकांना पसंत केलं, एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या, बस. म्हणजे तुला त्याचं नाव देखील ठाऊक नाहीये? नाही चित्रलेखा, मला तर त्याचं नाव देखील ठाऊक नाही. पण मग आता हे कसं कळायचं की तो कोण आहे? त्याचं काय नाव आहे? चित्रलेखा, या समस्येचं समाधान तूच करू शकतेस. मी? ते कसं? चित्रलेखा, तू चित्रकार आहेस आणि तू सगळ्या राजकुमारांना पाहिलंयस. तू त्यांची चित्र काढ आणि मी त्या राजकुमाराचं चित्र पाहता क्षणी ओळखेन. चल तर मग जाऊया तुझ्या स्वप्नाला आकार रूप द्यायला. चल. चल. हा पण नाही तर मग कोणत्या देशाचा राजकुमार आहे तो? तो काय अंतराळातल्या ग्रहमंडळावरून तुझ्या स्वप्नात आला होता? माहित नाही, समजतच नाहीये कोण आहे तो. एक काम करूया उषा, तू असं कर, मला त्याचं वर्णन करून सांग, मग मी त्याप्रमाणे चित्र काढते. हो, हे ठीक आहे.
हाच आहे तो राजकुमार. काय? हा तर राजकुमार अनिरुद्ध आहे. अनिरुद्ध? हे कोणीकडचे राजकुमार आहेत? तुला ठाऊक नाहीये? हे द्वारकेचे राजकुमार आहेत. काय? द्वारकेचे? हो, द्वारकेचे. अर्थात हे. हो, हे द्वारकाधीश श्रीकृष्णांचे नातू आहेत आणि प्रद्युम्न पुत्र आहेत. ही तर अजूनच मोठी समस्या झाली आहे. हो, ही एक अशी समस्या आहे जिचं समाधान शक्य नाही. तुझे पिताश्री महाराज बाणासूर श्रीकृष्णांना त्यांचे परमशत्रू मानतात आणि ते कदापि श्रीकृष्णांचे नातू अनिरुद्धांशी तुझं नातं जुळू देणार नाही. हे भगवान, आता मी काय करू? काय करू? अनिरुद्धांची स्वप्न पाहणं सोडून दे. सोडून देऊ? कसं सोडून देऊ? आणि ही स्वप्न मी माझ्या इच्छेने पाहत नाहीये. ही तर आदिमाता पार्वतींची इच्छा आहे आणि मला विश्वास आहे की त्यांची ही इच्छा साकार रूप अवश्य घेईल. परंतु या स्वप्नांच्या संपूर्ण रूपरेखेत रंग भरणं इतकं सहज नाहीये जितकं हे चित्र काढणं माझ्यासाठी सहज होतं. माहित नाही, महाराज बाणासुरांचं श्रीकृष्णाशी शत्रुत्व हे तुझं स्वप्न साकार होईपर्यंत काय काय रूप धारण करेल. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. बोला देवर्षी, कोणत्या लोकातून भ्रमण करत येत आहात? काही विशेष समाचार आहे का? प्रभू, तिन्ही लोकांचे स्वामी आणि अंतर्यामी तर तुम्ही आहात. कोणत्या लोकात कुठे काय होतंय तुम्हाला सर्व काही ठाऊक आहे. माझं तर म्हणणं आहे की तुमच्या बासरीच्या सुरावटींवर पृथ्वी लोकाचं संचालन होतंय. मग मी तुम्हाला कोणता विशेष समाचार ऐकू शकतो? प्रभू, मी तर तुमच्याकडून समाचार ऐकण्यासाठी उपस्थित झालोय. कोणता समाचार देवर्षी? हे लीलाधर, तुम्ही तर प्रेम रसाचे देव आहात आणि मला ज्ञात झालंय की प्रेम रसाच्या माध्यमातून असुर राज बाणासुरांच्या अहंकाराचा नाश करू जाताय. प्रभू, प्रेम रसाद्वारे तुम्ही जी लीला दाखवू जाताय, मी ती लीला बघण्यापासून वंचित राहू इच्छित नाही. देवर्षी, प्रेमरसाने परिवर्तन या नाटकामध्ये तुम्ही केवळ दर्शकाची भूमिका पार पाडू शकत नाही. या नाटकात तुम्हाला देखील भाग घ्यावा लागेल. आज्ञा करावी प्रभू, आज्ञा करावी. ते पहा देवर्षी, दोन प्रेमिकांच्या मनामध्ये प्रेमाची जी ठिणगी टाकली गेली आहे ती आतल्या आतच कशी आग लावते आहे. हे अनोळखी राजकुमार, स्वप्नामध्ये येऊन तू कशी आग लावली आहेस? कुठच्याही कुशीवर वळलं तरी चैन पडत नाही. वियोगाचा हा अग्नी मी कसा सहन करू शकेन? काय काय तू सुद्धा मिलनासाठी तळमळतो आहेस? हे काय तळमळणं आहे? ही कोणती आग आहे जी मनाला व्याकुळ देखील करते आहे आणि या आगीत जळणं सुखावह देखील वाटतंय. हे तळमळणं सुखकर वाटतंय. पाहिलत ना देवर्षी? हो हो प्रभू, उषेची दशा तर समजू शकतो, कारण तिने अनिरुद्धला स्वप्नात पाहिलं होतं. परंतु अनिरुद्धाने तर उषेला कधी पाहिलेलंच नाही. मग त्याची ही दशा कशी काय? देवर्षी, ज्या रात्री उषाने देवी पार्वतींच्या प्रेरणेने अनिरुद्धचं स्वप्न पाहिलं होतं, त्याच रात्री अनिरुद्धाने देखील स्वप्न पाहिलं होतं. तर प्रभू, ही तुमची लीला होती. हो, माझी इच्छा होती की दोन्ही बाजूंना आग समसमान लागावी. त्यामुळेच जेव्हा उषा अनिरुद्धचं स्वप्न बघत होती तेव्हाच अनिरुद्ध सुद्धा उषेच्या स्वप्नात मग्न होता.
कोण आहेस तू सुंदरी? पुढे काय येत नाहीस? मला नाही ओळखलं तुम्ही? मी तुमच्या हृदयाचं स्पंदन आहे. मी तुमच्या हृदयाची स्वामिनी आहे. समोर ये सुंदरी, समोर ये. हे राजकुमार, मी तुमच्या जवळच आहे. तुमच्या हृदयातच बसलेले आहे. धन्य आहात तुम्ही प्रभू, धन्य आहात. आणि धन्य आहे तुमची लीला. नारायण नारायण. देवर्षी, अनिरुद्धाला ठाऊक नाहीये की त्याच्या स्वप्नात येणारी रूपसुंदरी कोण आहे. परंतु उषेला तिची सखी चित्रलेखाच्या सहाय्याने हे कळलेलं आहे की तिच्या स्वप्नातील राजकुमार अनिरुद्ध कोण आहे. देवर्षी, जेव्हा उषा आणि अनिरुद्धची वास्तवात भेट होईल तेव्हा बाणासुराचा अहंकार अंशतः गळून पडेल. आणि जेव्हा अनिरुद्ध बाणासुराच्या अग्निध्वजाला उद्ध्वस्त करेल तेव्हा बाणासुराच्या गर्वाचा ध्वज देखील उद्ध्वस्त होईल. आणि मग अनिरुद्ध आणि उषाचा विवाह संपन्न होईल. वा प्रभू वा. ज्या दोन परिवारांमध्ये शत्रुत्व मूळ धरते, तुम्ही त्या दोन्ही परिवारांना विवाहाद्वारे अतूट नात्यांमध्ये बांधू जात आहात. खरंच प्रभू, तुमची लीला अतिशय निराळी आहे. परंतु देवर्षी, तुम्हाला देखील तुमची लीला दाखवायची आहे. समस्त त्रैलोक्यवासी मला लीलाधर म्हणतात, परंतु तुम्ही सुद्धा काही कमी लीला दाखवत नाही. नारायण नारायण. प्रभू, मी तर केवळ भक्त आणि तुम्ही माझे भगवान. मी तुमच्या समोर काय लीला रचणार? बस तुमच्या आज्ञेचं पालन करेन. आज्ञा द्यावी. मला काय करावं लागेल भगवन? देवर्षी, उषा आणि अनिरुद्धला वास्तवात एकमेकांसमोर आणण्याचं दायित्व तुम्हाला पार पाडायचंय. प्रेमाची जी ठिणगी देवी पार्वतींच्या प्रेरणेद्वारे लावली गेली, त्या ठिणगीला प्रज्वलित करून आता अशा अग्नीचं रूप द्यायचंय की ती आग कुणालाही विझवता नाही आली पाहिजे. तर मग प्रेम रसाने परिवर्तन या नाटकामध्ये माझी भूमिका पार पाडण्यासाठी मला आज्ञा द्यावी प्रभू. उषा, काय झालंय? तुझ्या ओठांवर तर नेहमी हास्याची फुलं उमललेली असायची, मग आता ही फुलं आज अचानक कोमेजली काय? उषा, तुझ्या डोळ्यात हे अश्रू? हे मी काय पाहते उषा? तुझे पिता महाराज बाणासूर त्रैलोक्य विजेता आहेत. त्यांच्या तलवारीने सुख आणि ऐश्वर्याला तुझे सेवक बनवले. हे सुख आणि ऐश्वर्य मला काट्यासारखं बोचतंय चित्रलेखा. उषा, चित्रलेखा, हे सुख आणि ऐश्वर्य काय कामाचं जर त्याचा उपभोग मी माझ्या पतीसह घेऊ शकत नसेन. पतीसह? परंतु उषा, तुझा अजूनही विवाह झाला नाहीये. हो झालाय चित्रलेखा, माझा विवाह झालाय. द्वारकाधीशांच्या या अनिरुद्धासह माझा विवाह झालाय. नाही उषा, ते तर केवळ एक स्वप्न होतं. स्वप्न नव्हतं ते. आधी माता पार्वतींचा आशीर्वाद होता. मग स्वप्न असो वा वास्तविकता, स्त्रीचा विवाह तर एकदाच होतो ना. चित्रलेखा, आता मी माझ्या मैत्रिणींसह नाही, माझ्या पतीसह विहार करू इच्छिते आहे. माझ्या पतीसह क्रीडा करू इच्छिते आहे. मी त्यांना स्वप्नामध्ये पाहिलंय. आता मी वास्तवात त्यांना भेटू इच्छिते आहे. आता मी माहेरी नाही, माझ्या सासरी जाऊ इच्छिते आहे. मला तर रात्रंदिवस प्रत्येक क्षणी वारंवार
त्यांचीच आठवण येत राहते. आता मला असं वाटू लागलंय की त्यांच्याशिवाय माझं जीवन शून्य आहे. उषा, तुझी ही दशा पाहून माझं मन व्याकुळ होते. परंतु हे स्वप्न माता पार्वतींचा आशीर्वाद आहे उषा. परंतु माझ्या मनात तुझे पिता महाराज असुरेश्वर बाणासुरांचे विचार येत असतात की कधी ते या विवाहाला मान्यता देतील का. म्हटलं तर होतं की मी तुमच्या मनात सामावलेली आहे, परंतु कोण होती ती? कोण? नारायण नारायण. प्रणाम देवर्षी. तुला तुझ्या हृदयाची स्वामिनी लवकरच मिळावी. देवर्षी, तुम्ही तर वेगळाच आशीर्वाद दिला आहे. वेगळा नाहीतर तुझ्यासारख्या युवकांना असाच आशीर्वाद हवा असतो. नारायण नारायण. स्वर्ग लोकात तर सर्व देवता तुझ्या विवाहाची प्रतीक्षा करतायत. आणि माता पार्वतींनी देखील मला हेच सांगितलं की द्वारकाधीशांचे नातू अनिरुद्धांचा विवाह ठरलाय. माता पार्वतींनी सांगितलंय? हो, म्हणूनच तर मी लवकरात लवकर इथे निघून आलो, जेणेकरून शुभविवाह प्रसंगी भोजन ग्रहण करू शकेन. परंतु मला तर इथे विवाह समारोहाचं कोणतंही चिन्ह दृष्टीस पडत नाहीये. देवर्षी, तुम्ही माझ्या विवाहासाठी अतिशय बेचैन झाला आहात. नारायण नारायण. काय करणार, हीच तर प्रभूंची आज्ञा आहे. प्रभूंची आज्ञा? माझ्या बोलण्याचा अर्थ आहे की जे काही होतंय ते प्रभूंच्या इच्छेनुसारच तर होत असतं. तुझा विवाह व्हावा ही सुद्धा तर प्रभूंचीच इच्छा आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की द्वारका अजूनपर्यंत सजलेली का नाही. परमपिता ब्रह्मदेवांनुसार तुझी वधू तर तुझी प्रतीक्षा करते आहे, परंतु वर तर इथे विश्राम करत बसलाय. नारायण नारायण. ही प्रभूंची कोणती लीला आहे. तर मग चला देवर्षी, आपण प्रभूंनाच विचारून घेऊया. नारायण नारायण. प्रभूंना का? प्रभूंच्या नातवाला का नाही? अर्थात अर्थात लीला तर तुलाच करायची आहे ना. मला? हो हो राजकुमार, तुलाच. तूच नक्की कुणाचं तरी हृदय चोरलं असणार. मला नाही ओळखलं तुम्ही? मी तुमच्या हृदयाचं स्पंदन आहे. मी तुमच्या हृदयाची स्वामिनी आहे. नारायण नारायण. तू सुद्धा कोणाला तरी हृदय देऊन बसला असशील. जिने तुझं हृदय चोरलंय तिलाच कदाचित तू सुद्धा तुझं हृदय देऊन बसला असशील. मग आता तुम्ही विवाह बंधनात अडकण्याची वेळ आलेली आहे राजकुमार. नारायण नारायण. परंतु विवाह इतक्या सहजपणे होत नसतो. तुझ्या आजोबांनी तर तुझ्या आजीचं अपहरण करून त्यांच्याशी विवाह केला होता. कदाचित याच इतिहासाची तुला देखील पुनरावृत्ती करावी लागणार राजकुमार. कदाचित हीच प्रभूंची इच्छा असेल. नारायण नारायण. नारायण नारायण. देवर्षी, मी इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास तयार आहे, परंतु मला कळावं तरी निदान की माझं हृदय चोरून नेणारी आहे तरी कोण. हे माझ्या तनामनाचे स्वामी, स्वप्नात माता पार्वतींच्या प्रेरणेने तुमच्यासह माझा विवाह झाल्यानंतर मी तर तुम्हाला माझे पती परमेश्वर मानला आहे आणि तुमच्या चित्राला माझ्या मनमंदिरात सजवलं आहे.
रात्री कधी योगायोगाने डोळा लागला तरी तुम्ही मला स्वप्नात येऊन दर्शन देता आणि दिवसा तुमचं हे चित्र बघत बघत मी तुमच्याशी गप्पा मारते. दुसऱ्या कोणाला माझ्या मनाची दशा देखील सांगू शकत नाही. राजकुमारी उषा कुठे आहेत दासी? महाराज, राजकुमारी त्यांच्या शयन कक्षात आहेत. दिवस इतका वर आला आणि राजकुमारी अजून त्यांच्या शयन कक्षेतच आहेत? होय महाराज, त्यांनी आदेश दिलाय की त्या विश्राम करू इच्छित आहेत, त्यामुळे त्यांच्या विश्रामात बाधा आणली न जावी. याचा अर्थ असा आहे की राजकुमारींचं स्वास्थ्य ठीक नाहीये. अशा स्थितीमध्ये मला स्वतःला राजकुमारीच्या विश्रामात बाधा आणायची इच्छा नाहीये. त्यामुळे मी त्यांना गुपचूप जाऊन बघून येतोय. स्वामी, माझं ते स्वप्न सत्यच होतं, कारण ते केवळ स्वप्न नव्हतं. माता पार्वतींचा आशीर्वाद होता जो कधी खोटा होत नसतो. आणि त्याचा पुरावा हा आहे की मी कधीही तुम्हाला पाहिलं नव्हतं आणि तरीही तुम्ही माझ्या स्वप्नात आलात. स्वप्नात तेच लोक येत असतात ना ज्यांना कधीतरी पाहिलं असतं किंवा मग कल्पना येत असतात. याला मी सत्य मानून आपला विवाह देखील सत्य मानते अनिरुद्ध. परंतु जग आपल्या विवाहाला मान्यता नाही द्यायची. त्यामुळे तुमचा आणि माझा विवाह सर्वांसमक्ष होणं आवश्यक आहे. आणि हे तेव्हाच संभव होईल जेव्हा माझे पिताश्री महाराज बाणासूर विवाहासाठी आज्ञा देतील. परंतु हे राजकुमार अनिरुद्ध, माझे पिताश्री तुमचे पितामह भगवान श्रीकृष्णांना त्यांचा शत्रू मानतात. मग आपला विवाह कसा होणार अनिरुद्ध? अनिरुद्ध कसा होणार? हा विवाह नाही होऊ शकत. पिताश्री तुम्ही जराही म्हणू नकोस मला पिताश्री. विद्रोही, निर्लज्ज, चालती हो माझ्या डोळ्यासमोरून. माझ्या राजमहालात माझीच पुत्री माझ्या शत्रूच्या नातवाला तिचा पती मानून त्याची पूजा करते आहे. परंतु पिताश्री, तुझं तोंड बंद ठेव कलंकिनी. अशा प्रकारे डोळ्यात धूळफेक करून कोणताही शत्रू पाठीमागून वार करू शकतो. आणि तू माझी लाडकी कन्या असून माझ्याच डोळ्यात धूळफेक करतेस. नाही 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 नाही. माझी स्वतःचीच मुलगी माझी शत्रू बनली आहे. माझंच रक्त माझ्याशी विद्रोह करतंय. पिताश्री, मी विद्रोह करत नाहीये. विद्रोह नाहीये तर काय आहे? लपून छपून शत्रूला भेटणं, त्याच्याशी मैत्री वाढवणं, त्याची पूजा करणं, त्याला स्वतःचा पती मानणं, हे सत्य नाहीये तर आणखीन काय आहे? हे सत्य सुद्धा आहे आणि नाही सुद्धा. सत्य आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. हे कसलं शब्दांचं चक्रव्यूह रचते आहेस तू राजकुमारी उषा? अगं दिवस दिवस आहे आणि रात्र देखील. हे कसं संभव होऊ शकतं? रात्री रात्र सुद्धा आणि दिवस सुद्धा हे कसं होऊ शकतं? राजकुमारी उषा, हे चित्र अनिरुद्धाचं आहे ना? आहे ना? तर मग हे कसं होऊ शकत नाही की हे चित्र अनिरुद्धाचं नाहीये? होऊ शकतं का असं? नाही होऊ शकत. कान उघडे ठेवून तू ऐक उषा. तू विसरते आहेस की मी असुर राज बाणासूर आहे. बाणासूर. आणि तू माझी पुत्री आहेस. त्यामुळे तुझ्या मनमंदिरामध्ये माझ्या शत्रूच्या पुत्राचं चित्र असता कामा नये. आणि ना बाणासुराच्या राज्यामध्ये त्या शत्रुपुत्र अनिरुद्धाचं चित्र असायला हवं.